तर पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये रांगोळीच्या माध्यमातून राहुल गांधींचं चित्र साकारलं गेलंय। छात्रों की गूंज रेखाटण्याचं काम या रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आलंय। राहुल गांधींचा छात्रों की गूंज ज्या मैदानावरती कार्यक्रम पार पडणार आहे त्याच मैदानावर आपण पाहू शकतो। या ठिकाणी राहुल गांधींचा एक रांगोळी काढली जात आहे, ज्यामध्ये छात्रों की गूंज असं या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्याचं काम या ठिकाणी काही मुली करताना पाहायला मिळतात। नेमकी काय संकल्पना आहे ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र आपण पाहू शकतो अतिशय सुंदर अशी ही रांगोळी। काय काय नेमकी संकल्पना आहे, काय तुम्ही करताय? आम्हाला फ्रेंडने सांगितलं होतं की गांधीजी येणार आहेत म्हणून, तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयारी करतो। त्यांच्या मुलींसाठी जे क्वेश्चन्स मांडणार आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करतो, रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी। रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे तुमचा। आपण अजून काही मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करूया की काय नेमका संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे तुमचा। रांगोळीच्या माध्यमातून काय तुम्ही सांगू शकता? ऍक्च्युली रांगोळी काढली ही त्यांच्या स्वागतासाठी काढली आहे, आणि आज जो कार्यक्रम होतोय मुलींसाठी कार्यक्रम होतोय की मुलींच्या सुरक्षिततेवरती, मुलींच्या शिक्षणावरती, करिअरसाठी किंवा काही गोष्टी ज्या काळात घडल्या त्यासाठी जर ते आमच्यासाठी एवढं करू शकतात तर आम्ही त्यांच्यासाठी एक रांगोळी काढू शकतो। सो आम्ही ती रांगोळी काढतो।